तिसरा नमस्कार आई वडिलांना, सासू सासऱ्यांना आणि या फॅमिलीतील सर्व ग्रेट कोचेसना. चौथा नमस्कार मला स्वतःला आणि माझ्या पत्नीला. पाचवा नमस्कार आज आमच्या सोबत ज्यांनी ज्यांनी वर्कआउट केला त्या सर्वांना. येस, धन्यवाद. येस येस, ही नम्रता पाहायला भेटते फक्त आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये. विचार करा ना, सकाळी सकाळी जर आपण एवढ्या सगळ्यांना जर नमस्कार करत असतो तर किती छान आहे ना. तर चला, आज आपला सक्क संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. मॅडम आणि सरांचा आपल्याला अनुभव ऐकायचा आहे. तर आपला जो आहार आहे ना, तो सिप सिप करत मॅडम आणि सरांचा अनुभव ऐकायचा आहे. मी तर माझा बनवून घेतलेला आहे. माझा आजचा फ्लेवर आहे ऑरेंज फ्लेवर. येस, सर आणि मॅडमांनी सुद्धा त्यांचा आहार बनवून आणलेला आहे. येस मॅम, हिंदी की मराठीमध्ये? मराठीतच घ्या. ओके ओके सर. येस सर, सर्वप्रथम आपला परिचय करून द्यायचा आहे. आपलं नाव, आपण कुठून आहात आणि किती दिवसापासून या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडलेले आहात? येस, नमस्कार सर्वांना. माझं नाव सुजय नवनाथ कुसळकर आणि मी गेली 3 वर्ष आपल्या या रॉयल फिटनेस फॅमिलीशी जॉईन आहे. आणि मी राहुरी आयल्यानगर आज इथून वर्कआउट केलेला आहे आम्ही. येस, आणि आपले ग्रेट कोच कोण आहेत सर? माझे ग्रेट कोच उदय भोसले सर आणि दिनेश कुमार बांगर सर आहेत. येस, खूप ग्रेट कोच आपल्याला लाभलेले आहेत सर. आणि आज तुम्ही अहिल्यानगर येथून आज आम्हा सर्वांना वर्कआउट गाईड केलेला आहे. सर, आता अ, जसा वर्कआउट चालू झाला ते वर्कआउट संपसपर्यंत तुमची एनर्जी दोघांची एवढी जबरदस्त होती. आणि खरंच सर, आता तुम्ही सर्वांना सांगा बरं की एकट्याने वर्कआउट करण्यात योग्य आहे की दोघांनी वर्कआउट करण्यात योग्य आहे? नाही नाही, एकट्याने वर्कआउट केला तर रिझल्ट यायला उशीर लागणार आहे आणि जो रिझल्ट मिळणार आहे त्यात सातत्य राहणार नाही. जर समजा जोडीने वर्कआउट केला तर आपल्याला रिझल्ट पण लवकर येतो आणि आहे तो रिझल्ट मध्ये सातत्य आणि आपण मेंटेन राहतो. त्याच्यामुळे माझी सगळ्यांनी आपल्या जोडीदारासोबत वर्कआउट करायचं आहे. नक्कीच नक्कीच, खरंच छान सांगितलेलं आहे. कारण की जसं गाडीला दोन चाक असतात, एका चाकाला वेग आल्यानंतर दुसऱ्या चाकाला आपोआप वेग येणार असतो. तसंच आपल्या संसाराचं आहे. नवरा बायकोची जी जोडी असते, एकाला जरी म्हणजे कुठल्याही गोष्टीत असा कंटाळा असेल तरी दुसरा जर आपल्याला पुश करणारा असेल की नाही आपण करूया, केलंच पाहिजे, तर नक्कीच ते साध्य होणार आहे. खूप छान. सर, आता तुमचं या रॉयल फिटनेस फॅमिलीचं जोडण्याचं कारण सर? माझं मॅडम मला मणक्यामध्ये L4 L5 मध्ये गॅप होता आणि सायटिकाचा प्रॉब्लेम होता. माझ्या डाव्या पायाची एक शिर दबलेली होती. मला असं 5 मिनिटं चालता येत नव्हतं, 5 मिनिटं एका जागेवर उभं पण राहता येत नव्हतं. माझी कमरेच्या खालचं पूर्ण पाय गळून जायचे. आणि मला म्हणजे डावा पाय असा ओढत ओढत चालायला लागायचा. आणि त्या कारणाने मी या रॉयल रॉयल फिटनेस फॅमिलीशी जॉईन झालो. मला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता, परंतु ऑपरेशन सक्सेस नसतं मानकायचं, त्या कारणाने मी केलं नाही. त्यातच मला माझी ग्रेट कोच उदय भोसले सरांनी या फॅमिलीची ओळख करून दिली. सुरुवातीला मला तर वर्कआउट वगैरे काही जमत नव्हतं कारण 91 किलो होतं. परंतु वाढलेल्या वजनामुळे आपल्याला हे बॅक पेनचे वगैरे त्रास होतात हे मला माहितच नव्हतं. नंतर मग या फॅमिलीची ओळख करून दिल्यानंतर मी वर्कआउट चालू केला. सुरुवातीला मला वर्कआउट जमत नव्हता, मला खाली बसलेलं उठता येत नव्हतं. परंतु मी सातत्य ठेवलं, 1 तास उभं राहायचा प्रयत्न केला. एक साधारणतः 20 दिवसानंतर मला वर्कआउट जमायला लागला आणि साधारणतः 4 महिन्यामध्ये मी माझं 21 किलो वजन कमी केलं आणि माझा स्टॅमिना सुद्धा वाढला. मला जो त्रास होता तो त्रास हा कायमचा नाहीसा झाला. आणि हे वा. सर्व हा माझा पर्सनल रिझल्ट आहे हा. येस येस येस, खूप जबरदस्त, खूप जबरदस्त. कारण की पाहू शकता, सर म्हटले तेव्हा मला पहिलं जॉईन झाल्यावर मला वर्कआउटही जमत नव्हता. नक्कीच जमणार नाहीये सर. कारण एवढं जे तुमचं 91 kg जे वजन आहे तुमचं, आणि तुम्हाला जर एवढ्या डिसऑर्डर होत्या, तर नक्कीच शरीर तर साथ देणारच नाहीये. पण सर म्हणले हे जे त्रास आहेत हे मला वजन वाढल्यामुळे होतात हे मला माहितीच नव्हतं. नक्की सर? येस येस मॅडम, हा माझा शेवटचा फोटो होता मी जॉईन होण्या अगोदरचा.
ज्यावेळेस आपलं पुढचं वजन वाढतं, बेली फॅट वाढतं, त्यावेळेस आपल्या मणक्यामध्ये गॅप पडत चालतो. आणि आपली जी चुकीची माझी लाईफस्टाईल ही पूर्णपणे चुकीची होती. चुकीची होती. वजन वाढण्यासाठी ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी मी करत होतो. परंतु वजन कमी होण्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी काय आवश्यक असतं हे मला माहीतच नव्हतं. आम्ही सगळं ऑइली, स्पायसी, तेलकट हे जास्त प्रमाणात नॉनव्हेज, मच्छी हे आमचं खाणं जास्त प्रमाणात होतं. आणि जे आपल्या शरीरासाठी लागतं, जे सॅलड लागतं आपल्याला, पालेभाज्या लागतात, कडधान्य लागतात, हे आमच्या आहारामध्ये नसल्यासारखंच होतं. हा एक वजन वाढण्यामागचा खूप मोठा भाग होता. नक्कीच नक्कीच सर, कारण की पाहू शकता जेव्हा सर बिफोर मध्ये 91 केजीचे आहेत आणि आज आफ्टर मध्ये 70 केजीचे आहेत, तर सर म्हणतात आहे की मला खाण्याच्या म्हणजे काय खाल्लं पाहिजे हे माहीतच नव्हतं. तर मी सर्व फॅमिली मेंबर्सला सांगू इच्छिते, जसं तुम्ही खाता तसं तुमचा चेहरा, तसंच तुमची बॉडी सांगत दिसत असते. जर तुम्हाला चांगलं खाणार आहात तर चांगलंच दिसणार आहात. आणि सर, जी तुमचं पोटाचा जो वाढलेला घेर वगैरे होता तो आता सर कुठे गेलाय नक्की? सगळं तो मॅडम गायब झाला याच्यामुळं. येस येस, बघा, कारण की आणि आपल्याला रॉयल बोला सर. फिटनेस फॅमिली हा सर्व रिझल्ट जो आहे तो सर्व रॉयल फिटनेस फॅमिलीमुळेच आलेला आहे. आणि पाहू शकता सर, जेव्हा 91 केजीचे जे त्यांचं वेट आहे, सर असं चेहऱ्यावर प्रश्न पडलेला आहे तुमच्या नक्की. कारण की माणसाला जेव्हा वाढलेलं वजन असतं, कुठेतरी तो अनहेल्दी लाईफस्टाईल जगत असतो, तेव्हा तो ना नेहमी काही ना काही प्रश्नांनी स्वतःलाच प्रश्नांमध्ये गुंतलेला असतो. पण त्याचं उत्तर त्याला सापडत नसतं आणि आज सरांना हे उत्तर सापडलंय. जेव्हा सर 70 केजी वजनावर आहेत, तर पाहू शकता सरांच्या पर्सनॅलिटी मध्ये किती फरक वाटतोय. सर, आजची पर्सनॅलिटी चांगली वाटते की पहिली पर्सनॅलिटी छान होती? नाही नाही मॅडम, आजची पर्सनॅलिटी ही चांगली वाटते. पहिली पर्सनॅलिटी म्हणजे माझ्यामध्ये एनर्जी नसल्यासारखीच असायची. मी सकाळी 8 वाजता ऑफिसला जायचो, रात्री 7-8 वाजेपर्यंत आमचं ऑफिस चालायचं. परंतु बसल्या जागेवर मी कधी उठत नव्हतो. मी सकाळी गेलो की जेवायला उठायचो, नंतर मग जेवण करून आल्यानंतर परत बसायचो ते संध्याकाळपर्यंत. मध्ये उठलो तर एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे उठायचो. नाही तर मी जवळजवळ 8-8, 10-10 तास एका खुर्चीवर बसून असायचो. त्याच्यामुळे मणक्यामध्ये गॅप पडला. दुसरं टू व्हीलर चालवणं माझं मोठ्या प्रमाणात होतं. जास्त टू व्हीलर मला चालवायला लागायची, त्याच्यामुळे सुद्धा मला मणक्यात गॅप पडलेला होता. आणि त्याच्यामुळे काय झालं मॅडम, माझ्या अंगामध्ये एनर्जीच नसायची. मी बसल्या जागेवर कधी उठायचो नाही. काय लागलं तर मी ऑफिसमध्ये बाकीच्या लोकांना सांगायचो मला हे द्या ते द्या, मला बसल्या जागेवर सगळ्या गोष्टी मिळायच्या. त्याच्यामुळे हे वजन वाढत गेलं आणि वाढलेल्या वजनामुळे मणक्यामध्ये गॅप पडला. आणि ही सर्व चुकीच्या लाईफस्टाईलमुळे झालं हे मला ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर कळालं. आणि लाईफस्टाईल ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझी लाईफस्टाईल सुधारली. आणि लाईफस्टाईल सुधारल्यामुळे माझ्यामध्ये हा रिझल्ट आलेला आहे. मी कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही, परत कुठलेही मेडिसिन घेतलं नाही. माझा मणक्यामधला गॅप हा जो आहे, माझा सायटिकाचा प्रॉब्लेम आहे हा जो आहे, रॉयल आपल्या या डेली वर्कआउट आणि हा जगातील सकस संतुलित आहार, या दोन गोष्टीमुळेच माझ्यामध्ये एवढा फरक पडलेला आहे. आणि हे सर्व घ्यायचंय, परंतु हे कुणाच्या सल्ल्याने घ्यायचं, हे आपले जे कोच आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण हे सर्व घ्यायचं आहे. त्याच्यामुळेच आपल्या म्हणजे अमेझिंग असे रिझल्ट येत असतात. नक्कीच नक्कीच सर. आता बघा सर, तुम्हाला जर एवढा मणक्यामध्ये तुमच्या गॅप होता किंवा सायटिकाचा जो तुम्हाला प्रॉब्लेम होता, यासाठी तुम्ही कधी डॉक्टरांकडे गेला होतात का सर? हो मॅडम, मी जवळजवळ 5-6 डॉक्टर केले. मी प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जायचो. डॉक्टर मला एक महिने MRI करायचे, ते बघायचे, त्याच्यामध्ये मणक्यामध्ये गॅप दिसायचा. ते 1 महिन्याचे टॅबलेट द्यायचे आणि सांगायचे की बाबा तुम्ही 1 महिन्याचे टॅबलेट घ्या, फरक पडला तर आहे, नाही तर मग आपल्याला ऑपरेशन करायला लागेल. मग मी 1 महिन्याचे टॅबलेट घ्यायचो, काय फरक पडायचा नाही. मग मी त्या डॉक्टरकडे परत जायचो नाही, मी दुसऱ्या डॉक्टरकडे जायचो. असे मॅडम मी जवळजवळ 5 ते 6 डॉक्टर केले, परंतु काही फरक पडला नाही. मग शेवटचा मी ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा गेलो. शेवटचा पर्याय 6 महिने गोळ्या खाल्ल्या, आता काय फरक पडत नाही. मग मी परत डॉक्टरकडे गेलो ऑपरेशन करण्यासाठी. डॉक्टर म्हणे तुझं जर ऑपरेशन केलं तर तुला खाली मांडी घालून बसता येणार नाही, आणि दुसरं तुला टू व्हीलर चालवता नाही येणार. ह्या दोन गोष्टी तुला टाळायला लागतील. आणि म्हटलं मला आता खाली मांडी घालून बसायला काही त्रास होत नाही, टू व्हीलर चालवताना काही त्रास होत नाही. मग जर ऑपरेशन करून जर आपल्याला ह्या रेस्ट्रिक्शन्स असतील तर मग मी त्या टाळल्या. मग मी परत घरी आलो. तेवढ्यातच त्या दिवशीच मला माझ्या कोचचा फोन आला. आमच्या मॅडम पण मागे बसलेल्या होत्या. माझ्यामध्ये हा जो काही रिझल्ट आहे त्याचं सर्व श्रेय या मॅडमना जातं. कारण मॅडमनी सांगितलं म्हणून मी या फॅमिलीशी जॉईन झालो. नाहीतर मी या फॅमिलीशी जॉईन झालो नव्हतो. कारण माझे कोच मला 6 महिने सांगत होते तू हे कर, तू हे कर.
परंतु मी त्यांचं ऐकत नव्हतो, कारण ही पावडर खाऊन वजन कमी होईल आणि पावडर खाऊन हे अमेझिंग असे रिझल्ट येतील. न्यूट्रिशन म्हणजे काय हे कधीतरी शाळेत शिकलेलो होतो, त्याच्यानंतर परत कधीच माहिती नव्हतं. तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर कळलं की बाबा या न्यूट्रिशनची सुद्धा आपल्या शरीराला गरज असते. न्यूट्रिशनमुळे सुद्धा शरीरात अमेझिंग असे बदल होत असतात. हे या फॅमिलीमध्ये आल्यानंतर कळालं. एका महिन्यामध्ये सुरुवातीला 11 किलो वजन कमी केलं आणि मग माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला, तर मी 4 महिन्यामध्ये 21 किलो वजन कमी केलं. आणि आम्ही नियमित वर्कआउट, नियमित न्यूट्रिशन या गोष्टी आम्ही फॉलो करतो. आणि तिसरं महत्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं किचन. जर आपण समजा एकट्याने वर्कआउट केला, तर एकट्याने वर्कआउट केलं तर घरामध्ये काय खायचं काय नाही खायचं हे आपल्यालाच माहिती असतं. जे किचन चालवतात त्या महिलेला माहिती नसतं. जर समजा आपल्या सोबत जर महिला सुद्धा जॉईन असेल, तर आपल्याला काही सांगायची गरज नाही, आपलं किचन आपोआप सुधारलं जातं. आणि जर आपलं किचन बदललं तर रिझल्ट पण चांगले येतात. आणि त्याच्यामुळे काय होतंय, पूर्ण कुटुंब आपलं हेल्दी होते. त्याच्यामुळं या फॅमिलीमध्ये जे जे पुरुष एकट्याने वर्कआउट करतात त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या जोडीदाराला सुद्धा सोबत घ्या. कारण आपण एकट्याने फिट नाही व्हायचंय, तर आपला जोडीदार सुद्धा लाईफ टाईम आपल्या सोबत राहायला पाहिजे. या उद्देशाने आपल्या जोडीदाराला सोबत घ्यायचंय. त्याचा फायदा असा होईल, तुमचं कुटुंब सुद्धा हेल्दी होणार आहे. येस येस, खूप छान सरांनी संदेश दिलेला आहे. आज जे जॉईंट असतील ना आता जे, त्यांना नक्कीच एक छान असा आजचा संदेश मिळालेला आहे. कारण की बघा सर, जेव्हा 91 kg झाले होते, त्याला कारणीभूत सुद्धा मॅडमच होत्या. मॅडमने छान छान पदार्थ बनवले, सरांना खाऊ घातले. आणि आग्रह असता बायकोचा, खास करून नवऱ्याला, खा हो, थोडं खा, थोडं खा. पण ते थोडं थोडं कधी एवढं होतं ते कळालंच नाही. आणि आज हे सर बरोबर आहे मॅडम. आमच्या मॅडम म्हणजे एकदम सुगरण आहेत. त्या काही नवीन रेसिपी बघितली की ते करणार त्या, आणि त्या आम्हाला खाऊ घालणार, पण स्वतः कमी खायच्या पण आम्हाला जास्त खाऊ घालायच्या. त्याच्यामुळे हा सर्व बदल झाला होता. आणि मॅडम आमच्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर आमचं किचन हे पूर्णपणे बदललं गेलं. आम्ही रोज सकाळी नाश्त्याला कडधान्य सॅलड खायला लागलो. सुरुवातीला तर 4 महिने आम्ही सकाळी शेक घेतला, संध्याकाळी शेक घेतला. फक्त एकच टाइम जेवायचो. आणि जेवणामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात त्या आम्ही जास्त प्रमाणात खाल्ल्या. फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, कडधान्य असतील. भोपळा आम्ही कधी मी आयुष्यात खाल्लेला नव्हता, परंतु त्या 4 महिन्यामध्ये भोपळ्याचं प्रमाण आमच्या भाजीमध्ये रोज असायचंच असायचं. जेणेकरून वजन कमी व्हावं, कारण दुसऱ्या भाज्या सुद्धा खाल्ल्या तरी सुद्धा वजन कमी होत नाही. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य याच्यानेच वजन कमी होतं. त्याच्यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण किती असावं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. तेलाचं प्रमाण हे आमच्या याच्यामध्ये नगण्यच असतं. कारण तेल हे नुसतं फॅट आहे, त्याचा तुमच्या शरीराला काहीच उपयोग नसतो. ते चरबी वाढवण्यासाठी उपयुक्त असतं. त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण सुद्धा कमी असायला पाहिजे. आम्हाला सुरुवातीला 10-15 लिटर तेल लागायचं महिन्याला. आता आम्ही 2 ते 3 लिटर पर माणसे, अर्धा लिटर तेलच आम्ही घरामध्ये वापरतो. येस येस, खूप छान. आज हाच बदल घडवायचा आहे आता सर. तुम्ही बोलला जेव्हा या वेट लॉस जर्नी मध्ये होतो, तेव्हा 4 महिने तुम्ही सकाळीही सकस संतुलित आहार घेतला आणि येस रात्रीही सकस संतुलित आहार घेतला. येस आणि येस. सर, ते फक्त सकस संतुलित आहारामुळे झालंय की त्याच्याबरोबर अजून काही न्यूट्रिशन तुम्ही वापरलेले आहात? या आम्ही ऑल न्यूट्रिशन वापरलेलं आहे मॅडम. आणि मी अजून सुद्धा कॅल्शियम जॉईंट सपोर्ट या 2 टॅबलेट ज्या आहेत त्या आम्ही डेली घेतो. मेल फॅक्टरनी घेतो, मॅडम वुमन चॉईस. आणि बाकीचे जे आम्ही न्यूट्रिशन आहे ते सुद्धा आम्ही डेली इनटेक, नाईटवर सुद्धा आम्ही रोज रात्री झोपताना घेत असतो. स्किन बुस्टर सुद्धा घेतलेला आहे आम्ही. स्किन बुस्टर सुद्धा आम्ही वापरत असतो. या सर्व म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये आहेत त्या आपल्या कोच जसं सांगतील त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. कोच आपल्याला, आपले जे कोच आहेत ते आपल्याला कायम गायडन्स करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळे ऑल न्यूट्रिशन यूज केलेले आहेत मॅडम. येस, कारण की आणि बरेच ज्यांना मणक्याचा गॅप आहे किंवा ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट या 2 टॅबलेट न्यूट्रिशन आहेत ते त्यांनी कायमस्वरूपी घेतलं पाहिजे. त्याचे रिझल्ट हे खूप छान असतात, कारण आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते. आणि दुसऱ्या जॉईंट मध्ये जॉईंट सपोर्ट या दोन, कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट या 2 न्यूट्रिशन आपल्या याच्यामध्ये खूप छान आहेत. ते मी डेली इनटेक करत असतो मॅडम. येस येस, खूप छान. सर, आता बरेच जण म्हणत असतात की आहार खूप महाग आहे. पण जेव्हा सर तुम्हाला एवढ्या डिसऑर्डर होता, 91 kg वजन होतं, तेव्हा तुम्ही 4 ते 5 डॉक्टरांकडे गेला. प्रत्येक डॉक्टर सांगत होते तुम्हाला MRI करा किंवा मेडिसिन्स देत होते. किंवा डॉक्टरांची सुद्धा विजिट फी असते हा सर. MRI करायचं म्हटलं तर आज किती खर्च येतो सर?
MRI केलं तरी मॅडम 1,000 ते 1,500 रुपये खर्च येतो. परत त्यानंतर मी सिटी स्कॅन सुद्धा केलेला आहे, त्याला तरी जवळजवळ 8 ते 10 हजार रुपये खर्च केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट असं, जो सिटी स्कॅन मध्ये ज्याने केलेला आहे तो माणूस मला नाही वाटत परत कधी त्याच्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक राहील. कारण इतके भयानक आवाज त्याच्यामध्ये येतात, पूर्ण अर्धा तास माझी बॉडी आतमध्ये होते. सगळे जे आवाज आपल्याला बाहेर कधी आयुष्यात ऐकले नाही, ते आवाज तिथे ऐकायला मिळतात. त्याच्यानंतर मी ज्या वेळेस या फॅमिली मध्ये आलो, परत मी कधी डॉक्टरची पायरी चढली नाही आणि मला भविष्यात चढायची नाही. त्याच्यामुळे मी डेली वर्कआउट, डेली न्यूट्रिशन ह्या दोन गोष्टी माझ्या कायम आहारामध्ये असतात. आणि मला आता माझं जे वय आहे, माझं साधारणतः 45-46च्या घरात आहे, परंतु मला आजही 20-21च्या घरामध्ये मी ज्या वयामध्ये होतो त्यामध्ये असल्यासारखं वाटतं. आणि मला कधी आता म्हातारं व्हायचं नाही आहे. आणि कधीही मला ती पहिली चुकीची लाईफस्टाईल ती कधी नाही आहे, अवलंबायची नाही. त्यासाठी मला कायमस्वरूपी या फॅमिलीशी जोडून राहायचंय मॅडम. आणि या फॅमिलीमध्ये जे काही नवीन मेंबर असतील त्यांनाही मला सल्ला द्यायचा आहे. वजन तर कमी तुमचं 100% होणार आहे. वजन कमी होणार आहे, वजन वाढणार आहे, परंतु हा आपला टेम्पररी गोल आहे. वाढलेलं कमी झालेलं वजन वाढण्यासाठी 4 महिने लागतात वजन कमी करायला, परंतु वाढवायला 15 दिवस, महिना पुरेसा असतो. परंतु वाढलेलं वजन जर मेंटेन करायचं असेल तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सातत्य ठेवलं नाही तर कमी झालेलं वजन कधी वाढेल त्या सांगता येणार नाही. आणि परत आपण काय म्हणतो, मग आपण याला दोष देतो, अरे हे काय खरं नाही, याच्याने वजन वाढतं. परंतु आपण ही गोष्ट विसरतो की ज्यावेळेस आपण वजन कमी केलं होतं त्यावेळेस आपण काय केलं होतं. त्यावेळेस आपण डेली सकाळी लवकर उठायचो, वर्कआउट करायचो, प्रॉपर न्यूट्रिशन घ्यायचो, 10,000 पावलं चालायचो, पाणी व्यवस्थित प्यायचो, रात्री लवकर झोपायचो, सकाळी लवकर. ही आपली लाईफस्टाईल होती. ती लाईफस्टाईल आपण काय होते, ज्या मग विसरून जातो. आणि मग परत पहिल्यासारखं लाईफस्टाईल अवलंबतो, त्याच्यामुळे वजन वाढतं. आम्ही आता मॅडम 3 वर्ष झाले, परंतु कधीही वजन वजन आमचं वाढलं नाही. वाढलं तरी 1-2 किलो वजन वाढलं तरी आम्हाला लगेच कळतं, आम्ही लगेच एखादी मॅरेथॉन करतो किंवा मग लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी कंट्रोल करतो वजन कसं. कारण या फॅमिलीमध्ये आल्यानंतर वजन कसं वाढवायचं, कसं मेंटेन ठेवायचं या फॅमिलीमध्ये कळतं. आणि ते आम्हाला माहिती आहे. आणि हे येस. सर्व सातत्य खूप महत्वाचं आहे मॅडम. सातत्य जो माणूस ठेवतो तोच माणूस या फॅमिलीशी लाईफ टाईम टिकून राहतो. नक्कीच नक्कीच. आज जे रॉयल सिटी जॉईंट असतील, जे नवीन जॉईंट होताना प्रत्येक कोचला विचारलं असेल, सर हे किती दिवस करायचं किंवा आहार किती दिवस घ्यायचा, आणि जर मी ही फॅमिली सोडल्यानंतर माझं पुन्हा वजन वाढेल का, त्याचं उत्तर आज सरांकडून सगळ्यांना मिळालेलं आहे. कारण की हे चांगली जीवनशैली आपण जगत असतो, मग पुन्हा का त्या चुकीच्या जीवनशैलीकडे जाणार. नक्कीच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. येस या नो. तर जर तुम्हाला चांगल्या गोष्टीतून जर तिथे तुम्हाला जर साध्य होत असतील तुमचे गोल, तर तुम्ही पुन्हा का वाईट गोष्टीकडे जाता, तर जायलाच नाही पाहिजे. म्हणून आज सरांच्या जे उत्तर आहे त्यातून खरंच नक्कीच सगळ्यांना समजलं असेल की आपला फिटनेस गोल आपण कसा ठेवायचा आहे. आणि खरंच सरांचा मी डिस्क्लेमर देऊ इच्छिते, हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. सरांनी त्यांचे सांगितलं, कोचने जे सांगितलं ते फॉलो केल्यामुळे आज छान असा बदल घडलेला आहे. खरंच खूप छान सर तुमचा रिझल्ट आहे. खरंच एका आज नक्कीच प्रेरणा दिलेली असेल बरेच जणांना. येस. गुड मॉर्निंग मॅडम. येस मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जबरदस्त व्यक्तिमत्व दोघं पण. कारण की नेहमीच आम्हाला कॉलवर एकदम एनर्जेटिक असं वर्कआउट आज तुम्ही सर्वांना गाईड तर केलेलेच आहे. नेहमीच आम्ही तुम्हाला पाहत असतो, हसरा चेहरा असतो दोघांचा सुद्धा. खरंच मॅडम आज तुमची आज ओळख करून द्या, कारण की आपण नुसतं वर्कआउट कॉलवर सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो, पण आज आपण आपली ओळख करून द्या. येस मॅडम, सर्वात प्रथम माझं नाव सांगते, शीतल सुजय कुसळकर. मी म्हणजे हाऊसवाईफ होते 3 वर्षापूर्वी, आणि ही अशी ग्रेट फॅमिली भेटल्यानंतर म्हणजे पूर्ण लाईफ चेंज झाली आहे मॅडम, आणि खूप छान वाटतंय. येस येस. कारण की आपण जर आज त्या मॅडम बोलतात की 3 वर्षापूर्वी मी एक हाऊसवाईफ होती, आजही आहेत हाऊसवाईफ मॅडम, पण एक आज आहे. आरोग्य सल्लागार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घडवत आहेत. खरंच खूप छान मॅडम. मॅडम आता सरांचं कारण होतं या रॉयल फिटनेस फॅमिली फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी तुमचं काय कारण होतं मॅडम या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडताना.
येस मॅडम, जेव्हा रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली तर तेव्हा माझं कारण मला नक्कीच नव्हतं माहिती मॅडम. मी काही फॅमिली जॉईन केली, सर मला म्हटले तू जर करत असेल माझ्यासोबत तर मी करतो. म्हटलं ठीक आहे करते. तेव्हा या फॅमिलीत आल्यानंतर कळालं मॅडम माझं वजन वाढलेलं होतं. मला थायरॉइड होता, गोळी चालू होती 25 mg ची. आणि वजन वाढीमुळे टाचा खूप दुखत होत्या. जेव्हा टाचा दुखत होते तेव्हा वाटत नव्हतं हे वजन वाढीमुळे आहे, सगळं दुखतंय, पाय दुखतात, पाय दुखतात. आपण महिला असतो त्या किचन मध्ये दिवसभर उभं राहणं, सारखे आपले काही ना काही कामं चालू असतात. त्याच्यामुळे वाटायचं हे पाय दुखतात, पण वजन टाचा दुखतात हे माहिती नव्हतं. जेव्हा ही फॅमिली जॉईन केली तेव्हा माझ्या डिसऑर्डर मला समजल्या, माझं वजन वाढलं होतं हे देखील मला समजलं. आणि जेव्हापासून सर जॉईन झाले, दोघंही सोबतच आम्ही जॉईन झालोय मॅडम. सरांचा 21 किलोचा फॅट लॉस केलाय आणि मी पण माझा 14-15 किलोचा फॅट लॉस केलाय मॅडम. येस येस, पाहू शकता मॅडम सांगतात. मला माहितच नव्हतं की माझं वजन वाढलंय. मी सर म्हणले फक्त तू जॉईन झाली तर मी जॉईन होणार. पुन्हा येस. ऐका, मॅडमला काहीच माहिती नव्हतं. फक्त सर बोलले तू जॉईन होणार तर मी जॉईन होणार. आणि मग सरांना मॅडमांना कळालं की आपलं वजन वाढलं होतं. आणि बरेच जण बघा, प्रत्येक जण पुरुष असो किंवा महिला असो, एक शरीरात जेव्हा बदल व्हायला लागतात ना, काही ना काही कुठेतरी संकेत देत असतं तुमचं शरीर. कुठे तुमचे मणका दुखणं, गुडघे दुखणं, टाचा दुखणं, उठता बसताना सुद्धा त्रास होणं किंवा श्वास घेताना चालताना थोडा दम लागणं, हे तुम्हाला संकेत देत असतात बर का. पण आपण येस. त्याच्याकडे दुर्लक्ष देतो. येस मॅडम, मग असं काय बदल घडवला तुम्ही? सरांनी तर आग्रह केला तुम्हाला. येस, येस पाहू शकता मॅडमांचं बिफोर आणि आफ्टर. जेव्हा या रॉयल फिटनेस फॅमिलीला जॉईन होत्या तेव्हा कुठेतरी ओव्हरवेट दिसतात पण मॅडमांना माहित नव्हते की मी वजन माझं वाढलेलं आहे. आणि आज काय बदल झालाय मॅडम? खूप अमेझिंग असा बदल झालाय मॅडम. दिवसेंदिवस वय वाढत आहे पण एनर्जी देखील वाढत आहे. तेव्हा वजन कमी होतं, वय कमी होतं तेव्हा वजन जास्त होतं आणि जास्त वयाचे आपण फील करत होतो. आता कसं झालंय, वजन वय आहे आपलं जास्त पण वजन आपण मेंटेन आहे आणि एक छान लाईफस्टाईल आपण जगत आहोत. लाईफस्टाईल पूर्ण चेंज झाली. खाणं पिणं, काय खायचं काय नाही हे सर्व जेव्हा आपण ही रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केली तेव्हापासूनच समजलं. आणि पूर्ण लाईफस्टाईल चेंज झाली मॅडम. खाण्यापिण्यात सर्व बदल झाले आणि ज्या डिसऑर्डर होत्या, मला थायरॉइडचा जो त्रास होता किंवा टाचदुखीचा त्रास म्हणा, तो सर्व कमी झालाय. आणि मी तर खूप खूप धन्यवाद म्हणते उदय भोसले सरांना, की येस त्यांच्यामुळे ही फॅमिली भेटली. कारण की त्यांनी सरांना 6 महिने सतत 6 महिने लिंक पाठवत होते. सर दुर्लक्ष करायचे नाही. कुठं मी 5 वाजता उठल आणि कुठं वर्कआउट करेल असं वाटायचं सरांना. आणि जेव्हा खूप त्रास झाला तो त्रास मी पाहिलाय सरांचा. कारण की कुठेही आम्ही फिरायला गेलो किंवा शॉपिंगला गेलो तर सर दुकानात गेल्यावर पहिले खुर्ची बघायची बसण्यासाठी. कारण की सरांना चालल्यावर एक पाय पूर्ण गळून जायचा आणि जास्त चालणं होत नव्हतं सरांचं. त्याच्यामुळं ते बसायला लगेच खुर्ची बघायचे, बसून घ्यायचे गेल्या गेल्या दुकानात. मग तो मी पाहिला मॅडम. मला माहिती आहे तो त्रास सरांचा. आणि जो सरांमध्ये जो अमेझिंग बदल झालाय तो येस खरंच जे आपले ग्रेट कोचेस असतात ते मस्त छान असं आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामुळे जेवढे छान असा बदल आपल्यामध्ये होतो. किती पाणी प्यायचं, काय प्यायचं हे काहीही माहित नव्हतं मॅडम. आणि आपल्या शरीरासाठी काय चांगलं हे खरंच नव्हतं माहिती. जेव्हा ही फॅमिली जॉईन केली तेव्हाच हे सगळं समजलंय मॅडम. आणि अजून देखील आम्ही फक्त 3 वर्ष झाले आता ही फॅमिली जॉईन करून. वेट लॉस केला 3-4 महिन्यात आमचं झालंय वेट लॉस. आणि वेट लॉस केला आणि फॅमिली सोडून दिली असं नाही मॅडम. आम्ही सातत्य ठेवलंय. सातत्य ठेवल्यामुळं आज असे आहोत, दोघंही असे आहोत मॅडम. नाहीतरी जेव्हा ही फॅमिली भेटली नसती आम्हाला तर माहित नाही आम्ही अजून किती माझं वजन वाढलं असतं. सरांनी देखील 100 पार केलीच असतीच मॅडम नक्कीच. येस, खरंच पाहू शकता मॅडमांचा बिफोर आफ्टर जोडीचा फोटो इथे शेअर झालेला आहे. आणि हा बदल घडवायचा असतो. हा बदल घडवायचा असतो. आज सर एवढे त्रासाने ग्रासलेले होते. उदय भोसले सर 6 महिने सरांना सांगत होते सर तुम्ही जॉईन करा, जॉईन करा. पण सर आज 5 डॉक्टर तुम्ही केले होते, एक तरी डॉक्टर तुम्हाला म्हणला का हो माझ्या दवाखान्यात या, माझ्या दवाखान्यात या, सकाळी उठा, म्हणले का कोणी?
नाही मॅडम. कधीच नाही मॅडम. डॉक्टर फक्त सांगतात, आपल्याला जो आजार असतो त्याच्या गोळ्या देतात, औषधं देतात आणि डॉक्टर सांगत नाही वजन कमी करा. बरं, कमी करा जरी बोलले आणि कसं कमी करा हे कधीच डॉक्टर सांगत नाही मॅडम. ते फक्त आपल्याला आपले कोचेस असतात तेच सांगतात कसं कमी करायचं, तुम्ही काय खायचं काय नाही. आणि येस मॅडम, हे न्यूट्रिशन वर्ड्स नंबर वन न्यूट्रिशन हे खूप आपलं 20% आपला वर्कआउट आणि हे 80% आपलं डाएट खूप मॅडम खूप महत्वाचं आहे. जो आपला डाएट असतो, फक्त वर्कआउट करून खरंच वजन नाही कमी होणार. तुम्ही काय खाताय काय पिताय ह्याच्यावर पण आपलं शरीर आहे. तुम्ही जसा डाएट फॉलो कराल तसं तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. काही काही पार्टिसिपेंट येतात आपल्या कॉलवर, फक्त फ्रेश घेऊन आम्ही वजन कमी करू किंवा वर्कआउट करून वजन कमी करू. वर्कआउट करतात मॅडम, खूप पॉवरफुल वर्कआउट करतात, पण नुसतं वर्कआउट करून उपयोगाचं नाहीये. कारण की तसा डाएट पण घेतला पाहिजे. वर्कआउट करून आपण मसल डॅमेज करतो. ते मसल स्ट्रॉंग करण्यासाठी हे न्यूट्रिशन खूप महत्वाचं आहे मॅडम. आणि येस हे येस. सर्वांना पाहिजे. नक्कीच कारण की आपल्या कॉलवर जरी कोणी डॉक्टर असतील तर राग मानू नका. कारण की तुम्ही आमच्यासाठी खूप देवासारखेच आहात. पण मी सांग आता मॅडम बरेच जण असतात की फक्त वर्कआउट करतात किंवा फ्रेश घेतात हा. तर आहे ना, Yes. आता पाहू शकता सरांनी जर 21 केजीचा फॅट लॉस केलाय आणि मॅडमांनी 15 केजीचा फॅट लॉस केलाय. जर हे नॅचरली जर तुम्ही वजन कमी केलं असतं तर कुठेतरी तुमची स्किन अशी डल झालेली दिसली असती किंवा कुठेतरी तुम्ही थकल्यासारखे दिसला असतात. तुमच्या चेहऱ्यावर असं तजेलपणा दिसला नसता. पण आज सरांनी 21 किलो वजन कमी केलंय आणि मॅडमांनी 15 केजी वजन कमी केलंय. कुठे वाटतात का ते थकल्यासारखे? उलट त्यांची स्किन अजून ग्लो करतीये आणि त्यांचं म्हणजे ते म्हणतात वय वाढत चाललंय. वय वाढत चाललंय. पण जे पेशी आहेत त्या आजही 25 ते 30च्या आतल्याच आहेत. मग हा बदल असतो न्यूट्रिशनचा. म्हणून न्यूट्रिशन हे किती महत्वाचं आहे हे जो घेतो ना त्यालाच माहिती असतं. म्हणून जे तुमचे कोच तुम्हाला सांगत असतात ना ते तुम्ही नक्कीच ऐकत चला. येस मॅडम, ही सर्व जादू सकस संतुलित आहाराची आहे. याचबरोबर तुम्ही काय न्यूट्रिशन घेता खास लेडीज म्हणून? येस मॅडम, मी पण देखील कॅल्शियम आपली जॉईंट सपोर्ट तर घेतेच आहे. मल्टीव्हिटॅमिन पण घेते आणि आपली वुमन चॉईस आहे ते पण घेते मॅडम मी. येस आपले येस, जे पाहू शकता महिलांसाठी जे वुमन चॉईस आहे तेही मॅडम घेत आहेत. आणि ती येस. प्रत्येक महिलेने घेतलीच पाहिजे. प्रत्येक आपले जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपलं जे महिलांचे हार्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होत जातात. त्याच्यासाठी ही वुमन चॉईस गोळी खूप महत्वाची आहे मॅडम आणि ती प्रत्येक महिलेने घेतलीच पाहिजे. आणि ह्या कॉलवर मी सगळ्यांना एवढंच सांगू शकते, येस तुम्ही आलात खूप छान, पण प्रॉपर तुम्हाला तुमचे कोच सांगतील तसं फॉलो करा. वर्कआउट पण व्हिडिओ ऑन करून करा. आणि जर व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करत असाल तर तुम्हाला छान असा रिझल्ट येणार आहे. येस मॅडम. येस, खूप छान मॅडमांनी संदेश दिलेला आहे आणि मी शीतल कुसाळकर मॅडमांचा डिस्क्लेमर देऊ इच्छिते. हा मॅडमांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. येस येस मॅडमांनी मॅडम, माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. येस, बोला मॅडम. प्रत्येकाला वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो मॅडम. हा माझा पर्सनल रिझल्ट आहे. व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा वेगवेगळा रिझल्ट, माझ्यापेक्षा अजून छान रिझल्ट तुम्हाला येऊ शकतो. येस, फक्त कोच जे सांगतील ते फॉलो करा. तसं कोचचं ऐका. 100 आपलं 20% आपलं वर्कआउट, 80% न्यूट्रिशन आणि 100% आपल्या कोचचं मार्गदर्शन ते घ्या. अमेझिंग असा बदल तुमच्यात होणार आहे मॅडम, नक्कीच होणार आहे. एका दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्कीच होणार मॅडम. येस येस, एका दिवसात मॅडम कुठलीच गोष्ट होत नसते. चांगल्या गोष्टी घडायला एक वेळ चालू झालेला असतो आणि त्या वेळेचं एक असतं म्हणजे की त्या वेळेत होणार असतं. कारण की मॅडम बोलतात ते वेळ द्यावा लागतो. वेळ द्यावा लागतो. आकार यायला शरीराला वेळ द्यावा लागतो. तर हे फक्त तुमचे कोच करणार आहेत. म्हणून 100% तुमच्या कोचचं ऐका. कारण की तुमचे कोच तुमचं आयुष्य बदलायला आलेले आहेत. म्हणून त्यांचं 100% ऐका. जसं जसं तुम्हाला सांगतील. कारण की ती आपण काय म्हणतो 90 दिवस असतात. 90 दिवसामध्ये पहिले 20 दिवस तुमचे कोच तुम्हाला सांगणार आहेत फॉर्म्युला 1 घ्या, फॉर्म्युला 2 नंतर 20 दिवसानंतर घ्यायचा आहे. तर हे जे तुमच्या शरीरात जे बदल होत असतात तुमच्या शरीरात जेव्हा तुमची जर्नी स्टार्ट होते वेट लॉस जर्नीला 20 दिवसानंतर जर कोणाकोणाचं 3 केजी पर्यंत वजन कमी होतं, कोणाकोणाचं 2 किंवा 1च केजी वजन कमी होणार. नंतर जर एक तुमची वेट लॉस जर्नी होत नसेल प्रॉपर ते तुमचे कोच तुम्हाला फॉर्म्युला 2 देणार आहे.
तर तो तुम्ही घ्यायचाच आहे. कारण की आपण डॉक्टरांकडे कधी गेल्यावर डॉक्टर म्हणतात बाबा एवढी एवढी औषध आहेत, ही तुम्हाला टेस्ट करावी लागेल. आपण म्हणतो का "हो, नाही हो डॉक्टर, मला जमणार नाही." बोलतो का? तिथं गेल्यावर सगळं काही आपण शांत होतो. जे डॉक्टर सांगतात तेच आपण ऐकत असतो. मग हे कोचही तुमच्या आयुष्यात आलेले देवदूत आहेत, तर त्यांचं ऐकत चला. येस, खूप छान आज जोडीने आणि गोडीने तुम्ही आज सर्व रॉयल्स यांना वर्कआउट गाईड केलं मॅडम. जाता जाता काय संदेश देताल सर्वांना एक? सर्वांनी नियमित वर्कआउट करायचं आहे. नियमित न्यूट्रिशन घ्यायचं आहे. आणि आपलं नुसतं वर्कआउट न्यूट्रिशन हे सुद्धा आपल्याला त्याच्याने सुद्धा आपल्याला रिझल्ट नाही. बाकीच्या गोष्टी पण पाणी सुद्धा व्यवस्थित पिलं पाहिजे. झोप सुद्धा आपली व्यवस्थित पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट आपला हा पाहिजे. जर समजा पॉझिटिव्ह माइंडसेट नसेल तरी सुद्धा वजन कमी होत नाही. सर्व गोष्टींचं तर पालन केलं आणि कोचचं गायडन्स घेतलं तर आपण निश्चित वजन कमी होणार आहे. आणि सगळ्यांनी व्हिडिओ चालू करूनच वर्कआउट करायचा आहे. आणि जे नवीन पार्टिसिपेंट असतील, जे आजच जॉईन झाले असतील, तर बदल हा एका दिवसात होणार नाही किंवा वर्कआउट सुद्धा तुम्हाला एका दिवसात येणार नाही. आम्हाला सुद्धा ज्यावेळेस जॉईन झालं त्यावेळेस सुद्धा वर्कआउट येत नव्हता. 20-21 दिवस आम्ही सातत्य ठेवलं, त्यावेळेस आम्हाला वर्कआउट यायला लागला. त्याच्यामुळे कुणी असं घाबरून जायचं नाही की आम्हाला हा वर्कआउट जमणार नाही. आम्हाला सुद्धा वर्कआउट येत नव्हता आम्ही ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस. परंतु सातत्य ठेवलं तर निश्चितच आपल्याला वर्कआउट येणार आहे आणि तुम्ही सुद्धा आमच्यासारखा वर्कआउट हा गाईड करणार आहे. आणि नुसतं सातत्य ठेवून वर्कआउट होणार नाही, तर त्यासाठी हे न्यूट्रिशन खूप गरजेचं असतं. हे न्यूट्रिशन काय करतं, आपल्या शरीरासाठी जी गरज आहे ती पूर्णपणे याच्याने भागवली जाते. आणि याच्याने तुमचा स्टॅमिना वाढणार आहे, याच्याने तुमची एनर्जी वाढणार आहे. तरी येस. सगळ्यांनी या गोष्टींचं पालन करा, कोच ऐका, निश्चितच आपल्यामध्ये बदल होणार. आणि आज अनंत चतुर्थीच्या येस सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज गणपती निमित्त आम्ही देखील वर्कआउट गाईड केला त्याबद्दल येस आपल्या रॉयल मीरा मॅडम आणि येस दिनेश सर यांचे खूप खूप धन्यवाद आज आम्हाला वर्कआउट करण्याची संधी भेटल्याबद्दल. येस, थँक्यू मॅडम. येस, कारण की आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये 11 दिवसाचा जो गणेश उत्सव होता, त्याची जी सुरुवात होती ती सुद्धा एवढ्या एनर्जीनी झाली होती वर्कआउटची. आणि आज सांगतच सुद्धा आज सुजय कुसाळकर सर आणि शीतल कुसाळकर मॅडम यांनी केलेली आहे. खरंच फक्त ह्या अशा ज्या जोड्या आहेत त्या फक्त गणेश उत्सवासाठी नकोय, तर रोज 365 दिवस मी तर म्हणते आरोग्याचा उत्सव आपण या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये करूया. कारण की एकट्याने फिट नाही व्हायचंय, सगळ्यांना घेऊन फिट व्हायचं आहे. तर खरंच खूप छान आज जोडीने आणि गोडीने तुम्ही वर्कआउट गाईड केला सर्वांना. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम आणि सर.